सध्या इचलकरंजी शहरात पाणी टंचाई जाणवत असून पाणी पुरवठा सुरळीत आणि नियमित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र अदृश्य शक्ती या कामात सातत्यानं अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडेंनी केलाय. शुक्रवारी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची आपण भेट घेतली होती. कृष्णा जलवाहिनी बदलण्याचं काम मंजूर आहे, त्यासाठी निधीही प्राप्त झालाय. मात्र तरीही तातडीनं काम पूर्ण होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. 5,500 मीटर पाईपलाईन बदलण्याची निविदा दिली, त्यातील 1,200 मीटरचं काम झालं. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर गंभीर बाब समोर आल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. महानगरपालिकेनं ठेकेदाराला दिलेला धनादेश वटला नाही, त्यामुळे ठेकेदारानं कंपनीला दिलेला धनादेशही परत आला. असा प्रकार 2 वेळा घडल्यानं पाईपलाईन कंपनीनं ठेकेदाराला महापालिकेची बँक गॅरंटी द्या, मगच पाईप पाठवतो असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्यक्षात शासनाकडून या कामासाठी आलेले 7.88 कोटी रुपये शिल्लक असून त्यावरच बँक गॅरंटी देण्याच्या सूचना आपण केल्या होत्या. पण महानगरपालिका प्रशासनाकडून वेगवेगळी कारणं सांगत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी केलाय. पत्रकार परिषदेला प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, नरसिंग पारिक, नंदू पाटील, उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते.